अलिबाग तालुक्यात राज्य सरकारने 7 FSI मंजूर केले आहेत। शहरात पाणी टंचाई, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर आहे। अलिबाग तालुक्यात RCF, उसर व गेट प्रकल्प आहेत, तर नव्याने शहापूर येथे उद्योगधंदे येत आहेत। अलिबागेत नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतोय। यातच लोढा या विकासकाने नवीन कुलाबा करण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे। हे राज्य जनतेसाठी चालवलेले राज्य आहे, आमदार आणि मंत्र्यांसाठी चालवलेले राज्य नाही। मागील 15 वर्षात तालुक्यात एकही नवे धोरण आलेले नाही, त्यात पाणी टंचाई असताना नवे प्रकल्प राबविणार कसे, असा सवाल पंडित पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे। कलेक्टरच्या अंडर जे टाउन प्लॅनिंग आहे ते कशाच्या आधारे या एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देता? अलिबाग तालुका MMRD मध्ये झालेला आहे, पण ते सिडको सारखी प्राधिकरण नाही मुंबई सारखा। तर नवीन पनवेलला जो विकास झालाय त्याच्यासाठी सिडकोही अधिकृत आहे। तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की त्या धर्तीवर इथे प्राधिकरण करावं, सगळ्या सुविधा द्या। माझ्या काय प्रकल्पाला विरोध नाही, पण त्याच्यातून होणारे जे मूळ स्थानिक आहेत, त्यात मुंबई ही आगरी कोल्यांची होती, प्रात तिथे गुजराती आणि जैन धर्माच्या लोकांचं प्राबल्य आहे। तशी अवस्था तर योग्य वेळी योग्य, पण याच्या विरुद्ध कोणच आवाज उठवत नाही। म्हणून मला ही लोढा बिल्डरची कालच गोष्ट समजली, पण आज हा प्रकल्प झाल्यानंतर ही सेकंड मुंबई का चौथी मुंबई होण्याचा प्रकल्प आहे। पण राज्य सरकारने प्रकल्प जरूर करावा। त्या लोढा बिल्डर त्या माझा शत्रू नाही, पण लोढा बिल्डरनी करताना पैसे कमवण्याच्या भरात स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे। दुसरी गोष्ट, वाधवानी बिल्डर यांनी मँग्रोव्ह मध्ये भराव केलाय। अलिबाग तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली, पण पोलीस स्टेशन त्याची दखल पण घेत नाही। म्हणजे हे बिल्डर लोक यांनी सगळी सरकारी यंत्रणा ताब्यात घेतली का याचा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडलाय। त्याचा पण खुलासा एसपीनी करावा, कारण मँग्रोव्ह एखाद्या जर शेतकऱ्यांनी लाकडं घरगुती वापरासाठी आणली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट तात्काळ त्याच्यावर कारवाई करतं। तर नव्याने झालेले वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे माझी मागणी आहे की या प्रकरणात तुम्ही पण जातीने लक्ष टाका, कारण आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना लाकडं लागतात। पण रायगड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी फॉरेस्टच्या दबावाखाली कायदा गुन्हा दाखल केला। तर वाधवानी बिल्डर याच्यावरती सरकारचा अधिकृत अधिकारी तहसीलदार अलिबाग यांनी जो गुन्हा नोंदवला आहे त्याची कारवाई अलिबागचे SP साहेब का करत नाहीत, त्याचा पण त्यांनी खुलासा करावा, अशी माझी या निमित्तानं मागणी। अलिबागमध्ये नव्यानं लोढा प्रकल्प येतोय आणि या प्रकल्पाचा विस्तार पाहता खूप मोठा आहे। जलनियोजन आणि इतर सोयीसुविधांची व्यवस्था कशी असणार आहे, काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया? अलिबाग तालुक्यामध्ये राज्य सरकारने 7 FSI मंजूर केलाय। आज अलिबाग शहरामध्ये अधिकृत डम्पिंग ग्राउंड नाही, अलिबाग शहराला पण योग्य पाणी पुरवठा होत नाही। अलिबाग तालुक्यामध्ये प्रामुख्याने जो पाणी होतं ते MIDC जे RCF थर्ड प्रकल्पाच्या माध्यमातून जी लाईन टाकली त्याच्यातून मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या आमदार मीनाक्षी पाटील यांनी पाठपुरावा करून गावोगावी नळ कनेक्शन दिली। आणि आज RCFचा प्रकल्प आहे, उसरचा प्रकल्प आहे, गेल प्रकल्प आहे आणि नव्याने शहापूर येथे उद्योगधंदे येणार आहे। मग MIDC आणि त्याच्यातच आणि अलिबाग तालुका हे काही सिडको सारखं प्राधिकरण नाहीये। इथे नागरी सुविधांवरती ताण पडतो। रोरो वाहतुकीमुळे आणि कॅटेमॅरनमुळे रोज ते 5 ते 10 हजार पर्यटक हे अलिबाग शहराला भेट देत असतात, पण त्यांना लागणारा आवश्यक पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही। अशातच लोढा बिल्डर यांनी धोकोडे ग्रामपंचायतीतील मांडवा हद्दीमध्ये 35 मजल्याच्या इमारती अशा 50 करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय असं मला समजलं। म्हणजे नवीन कुलाबा इथे करण्याचा घाट लोढा बिल्डर यांनी केलेला आहे। पण माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे, हे राज्य जनतेसाठी चालवलेलं आहे, केवळ आमदार आणि अधिकाऱ्यांसाठी चालवलेलं राज्य नाही। आज एवढा मोठा प्रकल्प येतोय, त्याच्यासाठी सुविधा कुठल्या देणार? आज अलिबाग तालुक्यामध्ये एकही डम्पिंग ग्राउंड अधिकृत नाही। आज एवढा मोठा प्रकल्प झाल्यानंतर आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात भराव चालू आहे, एवढा मोठा त्याला लागणारं पाणी कुठून देणार?
तर राज्य सरकारच्या MIDCनी याचा खुलासा करावा का जी एक्झिस्टिंग लाईन आहे RCF ला पाणी पुरवठा करणारी त्याच्यातून देणार का लोढा बिल्डर नव्याने पाईपलाईन टाकून तो प्रकल्प करणार, याचा खुलासा जनतेला व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 15-20 वर्षात एकही नवीन धरण नाही. सांबरकोंड धरण होईल मी लहान असल्यापासून त्याची घोषणा सरकार करते, पण प्रत्यक्ष कारवाई करत नाही. उमटे धरणाचा गाळ काढण्याचा प्रकल्प मंजूर झालाय. मे महिना आला की काही सामाजिक संस्था गाळ काढायचं नाटक करतात, प्रसिद्धी मिळवतात आणि काम जैसे ते होते. अलिबागला पाणी पुरवठा करणारा एकही प्रकल्प इथे अस्तित्वात नसताना एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी द्यायचं कारण काय? ज्या ठिकाणी प्रकल्प होतोय त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी टंचाई आहे. कल्याणकर इथे रायगडचे कलेक्टर होते, त्यांनी धोकोडे ग्रामपंचायतीच्या अगदी 7 मजलीच्या इमारतीला परवानगी दिली, पण तिथे ऑलरेडी पाण्याची जलजीवन मिशन योजना फेल्युअर केलेली आहे. नौकार आहे, मिळकतकार आहे, मांडवा आहे, इथे ऑलरेडी पाण्याची टंचाई असताना एवढा मोठा प्रकल्प करत असताना सरकारने या गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे. माझी सरकारकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे की भीरा पॉवर हाऊसचं जे 97% पाणी आहे ते तुम्ही पाईपलाईनद्वारे जर अलिबागला या परिसरात आणलं तर नवीन धरण बांधायची पण गरज नाही, ते समुद्राला जाऊन मिळते. पण आज स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता याच्यामध्ये दिसते. इतर महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असतील, ते विकासासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ते पाठपुरावा करत असतात. पुणे शहराला 100 ब्रिज बांधले, पण अलिबाग ते वडखल रस्त्याला पण ब्रिज नाही. तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की कलेक्टर साहेबांनी जे टाउन प्लॅनिंग आहे, कलेक्टरच्या अंडर जे टाउन प्लॅनिंग आहे ते कशाच्या आधारे या एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देता? अलिबाग तालुका MMRD मध्ये झालेला आहे, पण ते सिडको सारखी प्राधिकरण नाही मुंबईसारखा. तर नवीन पनवेलला जो विकास झालाय त्याच्यासाठी सिडकोही अधिकृत आहे. तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की त्या धर्तीवर इथे प्राधिकरण करावं, सगळ्या सुविधा द्या. माझ्या काय प्रकल्पाला विरोध नाही, पण त्याच्यातून होणारे जे मूळ स्थानिक आहेत, त्यात मुंबई ही आगरी कोल्यांची होती, पण तिथे गुजराती आणि जैन धर्माच्या लोकांचं प्राबल्य आहे. तशी अवस्था तर योग्य वेळी योग्य, पण याच्या विरुद्ध कोणच आवाज उठवत नाही. म्हणून मला ही लोढा बिल्डरची कालच गोष्ट समजली, पण आज हा प्रकल्प झाल्यानंतर ही सेकंड मुंबई का चौथी मुंबई होण्याचा प्रकल्प आहे. पण राज्य सरकारने प्रकल्प जरूर करावा. त्या लोढा बिल्डर त्या माझा शत्रू नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी धर्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.